आणि आज शिवसेना शिंदे गटाच्या 3 जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत आणि यापैकी सगळ्यात महत्त्वाची जागा अर्थातच ठाणे लोकसभा मतदारसंघ असून त्यासोबतच कल्याण आणि नाशिकचा उमेदवार देखील जाहीर करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांचा गड मानला जाणारी ठाण्याची जागा भाजप स्वतःकडे घेण्यासाठी उत्सुक होती। त्यासाठी भाजपकडून संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावे चर्चेत होती। तर एकनाथ शिंदे यांच्याकडून नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांचं नाव चर्चेत होतं। यामध्ये संजीव नाईक आणि सेनेकडून प्रताप सरनाईक यांची नावे आघाडीवर होती। मात्र एकनाथ शिंदे यांच्या हार्ड बार्गेनिंगमुळे ठाण्याची जागा सेनेला मिळाली, तर अनपेक्षितपणे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यामुळे इतर 4 नावांचा पत्ता कट झालाय। आता सेनेतील 2 इच्छुक आणि भाजपमधील 2 इच्छुक उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रकार कशा प्रकारे करतात हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।